म्हणजे ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे. पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही. सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये, म्हणून मी म्हटलं महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये. कारण या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं. कारण हा देश प्रगतीपथाच्या दिशेनं जात आहे. त्या अत्रस्त आत्म्यांना हे सहन होत नाही. वा सदाभाऊ वा. सदाभाऊ ते गुंडाभाऊचा प्रवास इतक्या लवकर तुम्ही मिळवाल असं वाटलं नव्हतं. मंत्री होता, मंत्रीपद गेलं, पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या हक्कासाठी लढणारा सदाभाऊ आपल्या शैक्षणिक हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना गुंडा म्हणतो, त्यांना आतंकवादी म्हणतो, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला नाही पाहिजे असं म्हणतो. बाप नाही राहिले तुम्ही सदाभाऊ आता, कारण तुमचा पोरगा तिथे नव्हता आणि दुसऱ्याच्या पुराला लाठाकाठ्या खाऊन त्याचं समर्थन करून जर मंत्रीपद मिळत असेल तर ते तुम्हाला हवं आहे असा त्याचा अर्थ होता. तुमची छीत पण करण्याची इच्छा नाही आहे. कारण आम्ही पाहिलेला सदाभाऊ आणि आज सदाभाऊ ते गुंडाभाऊचा प्रवास हा महाराष्ट्र कधी मान्य करणार नाही.